नमस्कार. आज आपण एका अशा फळझाडाबद्दल बोलणार आहोत जे एकदा लावलं ना की अक्षरशः पिढ्यानपिढ्या उत्पन्न देतं. चला तर मग फणस लागवडीच्या या माहितीपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. हो, जे ऐकले ते अगदी बरोबर आहे. 100 वर्षे. विचार करा, फणसाचं एक झाड कमीत कमी 100 वर्ष जगू शकतं. म्हणजे काय? तर आज लावलेलं एक झाड फक्त आपल्यालाच नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांनाही एक भक्कम आर्थिक आधार देऊ शकतं. ही खरंच एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे, नाही का? फणसाकडे ना फक्त एक फळ म्हणून बघू नका. खरं तर हे कमी खर्चात जास्त परतावा देणारं अगदी सोन्यासारखं पीक आहे. आणि आता तर काय, जगभरात या फळाचं महत्त्व इतकं वाढलंय की त्याची मागणी अक्षरशः वाढतच चालली आहे. चला तर मग लागवडीच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. कुठलंही काम यशस्वी करायचं असेल तर त्याची पूर्वतयारी अगदी भक्कम पाहिजे, बरोबर? आणि हाच नियम फणस लागवडीलाही तंतोतंत लागू होतो. तर या पूर्वतयारीमध्ये ना मुख्य 3 गोष्टी आहेत ज्यावर आपल्याला लक्ष द्यायचंय. पहिलं म्हणजे 2 झाडांमधलं योग्य अंतर, दुसरं म्हणजे जमिनीचा प्रकार आणि तिसरं म्हणजे लागवडीसाठी खड्डा कसा तयार करायचा. चला एक एक करून या तिन्ही गोष्टी सविस्तरपणे पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंतर. 2 झाडांमध्ये कमीत कमी 15 बाय 15 फुटांचं अंतर ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. का? कारण यामुळे झाडाच्या मुळांना पसरायला आणि वाढायला मोकळी जागा मिळते. आणि या हिशोबाने विचार केला तर एका एकरात जवळपास 200 झाडं अगदी आरामात लावता येतात. आता पुढचा मुद्दा येतो जमिनीचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, फणसाच्या झाडाला पाणी साचलेली जमीन अजिबातच सहन होत नाही. त्यामुळे जमीन निवडताना ती अशी निवडा जिथून पाण्याचा निचरा पटकन होईल. नाहीतर काय होतं, झाडाची मुळं सडतात आणि चांगलं वाढलेलं झाड मरण्याची शक्यता असते. आता खड्ड्याबद्दल बोलूया. खड्ड्याचा आकार अगदी सोपा आहे. 2 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 2 फूट खोल. पण इथे खूप महत्वाची टीप आहे. खड्डा खोदल्यावर तो लगेच भरून टाकू नका. त्याला किमान 15 दिवस तरी कडक उन्हात चांगला तापू द्या. यामुळे काय होतं, मातीतली जी काही बुरशी किंवा रोगकारक घटक असतील ना, ते सगळेच्या सगळे नष्ट होतात आणि मग रोपाची वाढ एकदम निरोगी होते. बरं, पूर्वतयारी तर झाली. आता वळूया प्रत्यक्ष रोप लावण्याच्या प्रक्रियेकडे. म्हणजे खड्डा कसा भरायचा आणि त्यात रोप कसं लावायचं हे आता आपण समजून घेऊया. झाडापासून लवकर आणि चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर खड्डा भरताना एक खास पौष्टिक मिश्रण वापरायचं. हे एक प्रकारची रेसिपीच आहे समजा. यात आपल्याला घ्यायचंय 20 किलो कॉम्पोस्ट किंवा गांडूळ खत, सोबत 1 किलो निंबोळी पेंड आणि 1 किलो बोन मील. हे सगळे एकत्र करून खड्ड्यात टाका. हे मिश्रण म्हणजे रोपासाठी सुरुवातीच्या काळातलं पॉवर पॅड जेवण आहे. हे मिश्रण टाकून खड्डा भरला की मग त्यात अलगद रोप लावून मातीने झाकून घ्या. त्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचंय. झाडाच्या आजूबाजूला पालापाचोळा पसरवून सेंद्रिय आच्छादन करायचं, ज्याला आपण मल्चिंग म्हणतो. आणि मग त्या जागेला भरपूर पाणी द्यायचं. झालं. ठीक आहे, रोप लावून तर झालं, पण आपलं काम इथे संपत नाही बरं का. उलट खरं काम तर आत्ता सुरू होतं. झाडाच्या वाढीचा आणि त्याच्या काळजीचा टप्पा. यामध्ये पाणी देण्यापासून ते पहिल्या फळांपर्यंत सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या वर्षी अर्थात पावसाळा सोडून रोपाला रोज सकाळी साधारण अर्धा ते पाऊण लिटर पाणी द्या. दुसऱ्या वर्षापासून 1 दिवसाआड दिलं तरी चालतं. आणि इथे एक गमतीशीर गोष्ट आहे. जेव्हा झाडाला फळं लागायला सुरुवात होते तेव्हा काही काळ पाणी देणं बंद केलं ना तर झाडाला एक प्रकारचा ताण बसतो आणि या ताणामुळे फळं आणखी चांगली आणि जास्त लागतात. विचार करा, इतकी मेहनत घेऊन काळजी घेऊन झाड वाढवलं आणि त्याला पहिल्यांदाच फळं लागली, तेव्हा काय करायचं? तर उत्तर आहे, शक्यतो ती फळं काढून टाका. हो, मला माहिती आहे हे ऐकायला विचित्र वाटतं. आपल्या कष्टाचं फळ तोडून टाकावं असं कोणाला वाटेल, पण यामागे एक शास्त्रीय कारण आहे. असं केल्याने होतं काय की फळांकडे जाणारी सगळी ताकद, सगळी अन्नद्रव्य ती झाडालाच मिळतात आणि मग झाड आतून अधिक मजबूत, अधिक सशक्त होतं, जेणेकरून पुढच्या वर्षी ते कितीतरी जास्त आणि उत्तम दर्जाची फळं देईल. झाड आता मोठं होतंय, त्याला फळंही येऊ लागली आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मौल्यवान पिकाचं संरक्षण कसं करायचं. चला ते पाहूया. लहान रोपांना मुख्यतः 2 गोष्टींपासून धोका असतो. एक म्हणजे उंदीर, जे मुळ्या कुरतडून झाड खराब करतात. त्यासाठी नियमितपणे झाडाच्या आजूबाजूला तपासा आणि कुठे उंदरांची बिळं दिसली तर ती लगेच बुजवून टाका. आणि दुसरा धोका म्हणजे आपली जनावर
गाई, म्हशी आणि बकऱ्या, त्यांच्यापासून रोपांना वाचवण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे कुंपण घालणं. आता बोलूया फळांच्या संरक्षणाबद्दल. फळं जरा मोठी झाली की त्यांच्यावर फळमाशी, खार, माकडं अशा अनेकांची नजर असते. मग ह्या सगळ्यांपासून फळांना वाचवायचं कसं? तर यासाठी एक अगदी सोपा आणि 100% प्रभावी उपाय आहे. तो म्हणजे प्रत्येक फळाला एक जाळीची पिशवी बांधायची. बस इतकं सोपं. यामुळे फळं पूर्णपणे सुरक्षित राहतात. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? तो हाच की योग्य अंतर, योग्य खत आणि थोडीशी काळजी घेतली की फणस हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी एक सोन्यासारखं पीक ठरू शकतं, जे कित्येक वर्ष न चुकता भरघोस उत्पन्न देतं. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त एक पीक नाहीये, ही एक गुंतवणूक आहे भविष्यासाठी. आज एक फणसाचं झाड लावून आपण केवळ स्वतःसाठी कमाईचा स्रोत नाही तयार करत, तर आपल्या पुढच्या पिढीसाठी एक गोड आणि समृद्ध भविष्य तयार करत असतो. मग विचार कसला करताय?